मोठी बातमी समोर येते। वडाळा परिसरात मोनो रेल विस्कळीत झालेली आहे। तांत्रिक कारणामुळे मोनो रेलमध्ये बिघाड झालाय। बंद पडलेल्या मोनो रेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेला आहे। वडाळा परिसरात मोनो रेल विस्कळीत झाली आहे। बंद पडलेल्या मोनो रेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलंय। महिनाभरात मोनो रेलची ही तिसरी घटना आहे। तांत्रिक कारणामुळे मोनो रेलमध्ये बिघाड झाल्याची माहिती आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, महिनाभरात मोनो रेलची ही तिसरी घटना समोर येते। आता सध्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे। निश्चितच नीलम, खरं तर ही दुसरी घटना आहे जी याच परिसरामध्ये घडलेली पाहायला मिळते। आज सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस होत आहे आणि त्याच सगळ्याच पावसाच्या या जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। तर एकीकडे आपण पाहतोय रेल्वे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे, तर दुसरा पर्याय आपण पाहतो तर प्रवासी जे आहेत ते मोनो रेलने देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात आणि तीच मोनो रेल आज पुन्हा एकदा आपण पाहतोय की तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली आहे। माझ्या मागची दृश्य आपण पाहू शकतो, ही संपूर्णतः दृश्य ही मोनो रेल आहे आणि तीच बंद पडलेली आहे। आज सकाळी 5 वाजल्याची ही घटना सांगितली जात आहे। सध्या आपण पाहतोय की वडाळाचं हे परिसर आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी देखील अशीच घटना याच परिसरात झाली होती। चेंबूर ते वडाळा अशा या सगळ्याच परिसरामध्ये ही घटना होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। अनेक लोक जी आहेत ती या मोनो रेलमध्ये फसली असल्याचं देखील पाहायला मिळतं। आतमध्ये आणखीन काही लोक जे आहेत ती अद्यापही आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे आणखीन काही वेळ जाऊ शकतो या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी। सांगितलं जात आहे 17 लोक जी आहेत या मोनो रेलने प्रवास करत होती। मात्र चेंबूर आणि वडाळाच्या या परिसरामध्ये मध्यभागीच म्हणजे आपण पाहतोय की अँटॉप हिल स्टेशन आहे हे मोनो रेलचं आणि त्याच भागामध्ये ही मोनो रेल जी आहे ती बंद पडलेली आहे। सांगितलं जात आहे सप्लायचं काही तांत्रिक कारण जे आहे ते सांगितलं जात आहे। खरं तर आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे काही जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, काही लोकांना बाहेर देखील काढलेलं आहे। त्यामुळे सध्या आपण पाहतोय की आणखीन काही वेळ जाऊ शकतो संपूर्णतः ही मोनो रेल सुरू होण्यासाठी। प्रत्यक्षदर्शी आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। कितने बजे ये इंसिडेंट हुआ है? मोनो रेल कितने बजे बंद पड़ी है? बराबर 6:40 को हुआ, बंद पड़ा इधर। फिर वहाँ से गाड़ी पूरा आया था फायर ब्रिगेड का, जो ये निकलने के लिए फायर ब्रिगेड का गाड़ी आया था। गाड़ी आने के बाद है ना पूरा ये किया और वो लोग अरेंजमेंट किया, फिर पुलिस लोग आके खड़ा था, पूरा टोटल पूरा गाड़ी वीडी बंद किया, पूरा ये खड़ा था। फिर बाद में उनको मैनेजर आया था, जो इसका मनोरल का मैनेजर आया था, वो आके ना आई बात किया पुलिस लोग को, जहाँ बोला और पुलिस लोग उधर निकल गया, सब पुलिस वाले निकल। लोग अंदर फंसे हैं, अभी कितने लोगों को बाहर निकाला गया है? ना अभी तक इसको इन्हें निकाला नहीं अभी तक। अभी अंदर जाएगा तो आप उनको मालूम पड़ेगा कितना लोग है अंदर बोल के। तो वो लोग कैसा फायर ब्रिगेड का कैसा वो लोग ये निकल रहा है, वैसा ही आप उनको मालूम पड़ेगा कितना लोग अंदर है बोल के। हाँ, तो ये लोग मनोरंजन लोग को, इन लोगों को इतना भी अकल नहीं है। गाड़ी बंद हो गया अभी तक तुम लोग है ना वैसे से नहीं निकल रहा है। अभी स्कूल चालू हो जाएगा, स्कूल वाला सब लड़की विड़की जाएगा, कोई नीचे नीचे गिर जाएगा तो तकलीफ कैसा है, पर पब्लिक है तकलीफ। ऐसा इंसिडेंस कुछ दिन पहले ही हुआ था वडाला के एरिया में। इधर कुछ दिन पहले हुआ था, उस दिन पूरा उसका ये जला था। वो टाइम भी है ना पूरा यही आया था, पूरा पब्लिक को है ना ऐसे हाँ फायर ब्रिगेड का ये आया था, फायर ब्रिगेड सबको निकाला बाहर। निश्चितच नीलम, आपण अंदाज लावू शकत नाहीये साधारणतः आणखीन किती वेळ जाऊ शकतो। खरं तर अशीच काही घटना जी आहे ती काही दिवसांपूर्वीच याच परिसरात झाली होती, कारण वडाळा ते चेंबूर अशाच या मार्गावरती मोनो रेल जी आहे ती बंद पडली होती आणि त्यामुळेच अनेक प्रवासी जे आहेत ते फसले होते। जवळपास 3 ते 4 तास हे प्रवासी त्यांच्यासाठी हा रेस्क्यू ऑपरेशन जो आहे तो अग्निशमन दलाकडून सुरू झाला होता। सध्या आपण जर पाहिलं तर एक अंदाज सांगितला जात आहे 17 ते 18 म्हणजेच मोटरमॅन पकडून 18 लोक जे आहेत ती आतमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जवळपास आपण पाहतोय की अग्निशमन दल जे आहे ते पोहोचलेलं आहे, पण मात्र नेमका तांत्रिक बिघाड कसला झालेला आहे याचा अद्यापही कारण स्पष्ट नाहीये। निश्चितच पाचची दृश्य जर आपण पाहिली तर ही मोनो रेल आहे आणि अद्यापही याच ठिकाणी जी आहे ती अडकून बसलेली आहे। सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील सकाळी मोठ्या प्रमाणात झाली होती।
सकाळी पहाटेची वेळ आहेत, अनेक चाकरमानी जे आहेत, अनेक लोक जे आहेत ते मोनोरेलने सकाळी प्रवास करत असतात। मात्र मोनोरेल जर बंद पडली तर मात्र अग्निशमन दलाशिवाय दुसरा पर्याय जो आहे तो प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दुसरा पर्याय नाही आहे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। मात्र याआधी देखील अशीच घटना घडली होती, त्यावेळी देखील अग्निशमन दलाच्या जवानांनी काचा फोडून अनेक लोक जी आहेत ती बाहेर पडली होती। सध्या आपण पाहतोय की आजचा हा पर्याय कशा पद्धतीत हे अग्निशमन दल जे आहे, हे जवान जे आहे त्या सगळ्याच प्रवाशांना बाहेर काढताना पाहायला मिळतील। सध्या आपण पाहतोय की जे प्रवासी आतमध्ये होते त्यांना काही लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि अद्यापही काही लोक जी आहेत ती आपल्याला आतमध्ये मोनोरेलमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच या सगळ्याच मोनोरेलचा प्रोजेक्ट फेल गेला का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। कारण वेळोवेळी आपण पाहतो की पर्यायी मार्ग जर आपण पाहिला तर लोकल जर विस्कळीत झाली, रस्ते वाहतूक जर आपण पाहिली तर रस्ते वाहतुकीवरती जर ट्रॅफिक झालं तर मात्र मोनोचा प्रवास जो आहे तो अनेक लोक करतात। त्यामुळे आपण पाहतो की आज दिवसभर पावसाचा जोर आहे आणि पावसाचा जोर कायम असताना रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे मोनोवरती देखील आता मोठा परिणाम पडलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रवाशांचे निश्चितच हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। साधारणतः मोनोरेल ही कधीपर्यंत सुरू होईल, हा मार्ग कधीपर्यंत मोकळा होईल याचा अंदाज लावता येत नाहीये। पण सकाळी शाळेत जाणारे लोक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, ते देखील प्रवास करतात। त्यामुळे जे प्रवासी मोनोरेलनी प्रवास करत आहेत निश्चितच त्यांना हा संपूर्णतः त्रास होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। याचे अपडेट तुमच्याकडून आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।